विकास। रत्नागिरी येथील यमुनाबाई खेर ट्रस्टच्या सर्वोदय छात्रालयामध्ये प्रत्येक छात्र संस्कारित होत आहे। एका विचारांची पिढी घडवली जात आहे। या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कोणताही खोटेपणाचा मुखवटा नाही, प्रामाणिकपणाचा भाव आहे। या ट्रस्टचे संस्थापक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी बाळासाहेब खेर यांची जयंती कृतज्ञता दिवस म्हणून साजरा केला जातो। हा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन डॉक्टर राहुल मराठे यांनी केले आहे। ह्या दिवसाला आपण कृतज्ञता दिवस असं म्हणतो आणि कृतज्ञता दिवसामध्ये दोन भाव जास्त येतात। त्याच्यामध्ये एक येतो तो सेवेचा, दुसरा येतो तो समर्पणाचा आणि तिसरा येतो तो त्यागाचा भाव। तुम्ही क्षणभर सगळेजण आता मगापासून आपली मनोगत व्यक्त करता आहात। त्या मनोगत व्यक्त करत असताना मला तुमच्या सगळ्यांच्या मनोगतांमधनं एक गोष्ट सगळ्यात जास्तीत जास्त भावते, ते म्हणजे तुमचा इथं येऊन बोलण्याचा आत्मविश्वास आणि ते धाडस। प्रत्येकाचं वक्तृत्व खूप सुंदर वक्तृत्व आहे। सर्व मुलं खूप उत्तम घडतायत, उत्तम घडवली आहेत आणि प्रत्येक मूल म्हणतं की माझ्यावर आपण संस्कार करता आहात किंवा माझ्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे। खरं तर ज्या वयामध्ये त्यांच्यावर संस्कार करण्याची गरज आहे त्याच वयामध्ये त्यांच्यावर अतिशय उत्तम असे संस्कार होत आहेत। म्हणून सगळेजण आपण ऋषितुल्य मंडळी ज्यांना मी आता संबोधतोय ते सगळेजण आता मी इथे शब्द जो वापरेन तो कदाचित योग्य होईल की नाही मला माहिती आहे। कौतुकच म्हणा, आदरास म्हणा, सगळेजण आपण याला पात्र आहात। कारण एक पिढी घडवता आहात आपण, एका विचाराची पिढी घडवत आहात आपण, एका विचारांची माणसं घडवत आहात आपण। आणि ज्या वेळेला आत्ता शेवटचा विद्यार्थी भाषण करतो आणि तो म्हणतो खरं तर ही प्रत्येकाच्या मनातलीच, प्रत्येक छात्राच्या मनामधली ही भावना आहे। ती भावना अशी की मी आज जन्म काय राहीन, या छात्रालयाचा विद्यार्थी नाही। आता या छात्रालयाचा आणि दुसरा विद्यार्थी हे दोन शब्द इथे जास्त आपल्याला महत्त्वाचे वाटतात। प्रत्येक माणूस आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक क्षणाकडनं काही ना काहीतरी शिकत राहतो। म्हणून व्यक्तिमत्वाच्या संदर्भांमध्ये किंवा स्वतःचा शोध घ्यायच्या संदर्भांमध्ये माणूस जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला तो रडतो याचा नेमका अर्थ म्हणतात की तो कोहम कोहम म्हणून म्हणतोय, म्हणजे स्वतःला असा प्रश्न विचारत राहतो मी कोण आहे, मी कोण आहे म्हणून। आणि ज्या वेळेला तो मरतो त्यावेळेला त्याचा श्वास थांबतो, याचा अर्थ तिथं त्याचा शोध संपतो। तो शोध कशाच असतो तेव्हा त्या क्षणी त्याला जाणवतं सोहम, म्हणजे मी कोण आहे पासून मी अमुक आहे पर्यंत हे जर पूर्ण आपण आपल्या आयुष्याचा एक टप्पा लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक शिकल्या जाणाऱ्या गोष्टीला आणि प्रत्येक नवनवीन गोष्ट शिकत जाणं किंवा प्रत्येक व्यक्ती भेटत जाणं, प्रत्येकाचं काही ना काहीतरी आपण शिकत जातो आणि हे शिकण्याचं आणि स्वतःला ओळखण्याचे हे सगळे टप्पे आहेत। तुम्ही आता इथे आला आहात, तुम्ही इथे 24-25 विद्यार्थी एकत्र राहता आहात। येणारा प्रत्येक विद्यार्थीचं सांगतो आहे की आमचा असा अनुभव आहे। पण तुम्हाला मित्रांनो ही गोष्ट माहिती आहे का की इथे जेव्हा तुम्ही 24 विद्यार्थी छात्रालयामध्ये वास करून राहता आहात, त्या छात्रालयात वास करणाऱ्या तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर कोणताही खोटा मुखवटा नाही। कारण पर्सनॅलिटीचा नेमका अर्थ आपण परसोना या शब्दापासून त्याची व्युत्पत्ती झाली आहे। मग परसोनाचा ग्रीक रंगभूमीवरचा अर्थ येतो मास्क असा, आणि ग्रीक रंगभूमीवरचे सगळे अभिनेते अभिनय करत असताना आपल्या चेहऱ्यावर मुखवटा घालून वावरत असत आणि तो मुखवटा प्रत्यक्ष रंगमंचावर आल्यानंतर प्रेक्षकांच्या समोर येईल, त्यामुळे मूळ व्यक्तिमत्व लपलं जात असे आणि त्याच्या समोर येणारा मुखवटा ज्याला प्रत्यक्षच असा मानलं जात असे। आणि आज आपण पाहतो आहे आपल्या आजूबाजूला जे सगळं वातावरण आहे त्या सगळ्या वातावरणांमध्ये लोक खोटेपणाचा मुखवटा घालून कसे वागत आहेत। आणि तुम्ही 24/7 इथे विद्यार्थी एकत्र राहत आहात। क्षणभर तरी का होईना कोणाच्याही चेहऱ्यावर खोटेपणाचा मुखवटा नाही, म्हणजे मी जसा आहे तसं मी स्वतःला स्वीकारलंय आणि माझा मित्र जसा आहे तसं मी त्या मित्राला देखील स्वीकारलंय। म्हणूनच ज्या वेळेला मयूर म्हणतो की इथे प्रत्येक विद्यार्थी हा आमचा बंधू आहे, ही आमची शिकवण नाही तर ही आम्ही आत्मसात केलेली गोष्ट आहे जी आमच्या रंध्रामध्ये बिंबली आहे आणि भिनली आहे। आणि हीच शिकवण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। बंधुत्वाची संकल्पना आजूबाजूला गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल खरोखर कशा अर्थानं आज ह्या संकल्पनेची जास्त रुजण्याची गरज आहे। आणि म्हणून मला सगळ्यांना आपल्याला धन्यवाद द्यावेसे वाटत राहतात। धन्यवाद एवढ्याच करता सर, आपल्या वयाची 70, 75, 80 उलटून गेल्यानंतर सुद्धा या विद्यार्थ्यांना काहीतरी देण्याची जी आपली भूमिका आहे, या विद्यार्थ्यातला इथला एक आदर्श विद्यार्थी घडून बाहेर जावा, जेणेकरून आपल्या छात्रालयाबरोबरच त्यानं समाजाचं नाव मोठं करावं, ह्याकरताचं कॉन्ट्रीब्युशन करण्याची जी आपली सर्वांची धडपड आहे ना, त्याला शतशः नमन आहे सर, शतशः नमन।
आणि म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान एवढ्या करता समजतो की या छात्रालयाच्या संदर्भांमध्ये, इथे चालत असलेल्या ॲक्टिव्हिटीच्या संदर्भांमध्ये, संध्याकाळच्या आपल्या प्रार्थनेच्या संदर्भांमध्ये, इथे आप्पासाहेब पटवर्धनांच्या असलेल्या विचारांच्या संदर्भांमध्ये किंवा आदरणीय बाळासाहेब खेर यांच्या विचारांचं आणि यांच्या चरित्राच्या संदर्भांमध्ये ज्या सगळ्या गोष्टी चरित्रवान व्यक्ती घडवून आणण्याच्या प्रक्रियेला इथं जी आपण सुरुवात करत आहात, त्या सुरुवात करण्याच्या त्या प्रक्रियेला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जास्त धन्यवाद एवढ्याच करता द्यावे लागते. मला माझ्या भाषणाची सुरुवात करत असताना मी असं एक कहाण्यांचा संग्रह, कारण श्रावण महिना आहे, महिला वर्गाला ती गोष्ट जास्त माहिती असेल. श्रावण महिन्यामध्ये किंवा या चातुर्मासामध्ये बऱ्याच वेळेला गुरुवारची कहाणी, सोमवारची कहाणी, मंगळवारची कहाणी असं जुन्या काळी महिला पुष्कळदा वाचत असत. मी माझी आई वाचत असताना तिच्या शेजारी सतत बसत असते. त्याच्यामध्ये एक शब्द मला जास्त भावत असे की प्रत्येक कहाणीच्या शेवटी मात्र एक गोष्ट असे ती म्हणजे उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये. महत्वाचं काय आहे बघा, उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये. तुमच्यावर होत राहणाऱ्या सगळ्या संस्कारांचा विचार हाच नेमका आहे. इथून जाताना तुम्ही माणूस म्हणून जा, माणूस म्हणून सगळ्या लोकांना ॲक्सेप्ट करा. कारण स्वीकारण्याची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ठरते मित्रांनो. स्वीकारण्याची गोष्ट आपण आपल्यालाच स्वीकारतो का नाही मला माहिती नाही, कारण मी रंगानं काळा आहे. कृतज्ञता दिन म्हणजे यात सेवेचा भाव येतो आणि दुसरा समर्पण, त्यागाचा. खेर यांच्या चरित्राचा अभ्यास आज करण्याची आवश्यकता आहे, कारण त्यांनी आधी केले मग सांगितले. अलीकडे राजकारणात फक्त आधी सांगितले मग सांगितले नंतर सांगितले असेच दिसते, कृती दिसत नाही. मी बाळासाहेब खेर यांचे अनुवादित चरित्र वाचले तेव्हा त्यांची दैनंदिनी आवडली. दिवसभरातील घटनांमध्ये सुख जास्त आणि झालेल्या दुःखाकडे दुर्लक्ष करायचे हे त्यांच्या चरित्रातून समजले. यामुळे सकारात्मक वाढीस लागते असे डॉक्टर राहुल मराठे यांनी म्हटलं. बाईट सोडणे एक. माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते यांनी ट्रस्टच्या कामकाजाचा आढावा घेऊन सर्वोदय छात्रालयाची स्थापना, बाळासाहेब खेर यांच्या जीवनातील उद्बोधक प्रसंग सांगितले. बाळासाहेबांच्या बाजूला बसलेले आणखी दोन माननीय व्यक्ती म्हणजे बाळासाहेबांचे मातोश्री आणि बाळासाहेबांचे परममित्र अप्पासाहेब, या तीनच व्यक्ती कारणीभूत होते. अप्पासाहेबांनी बाळासाहेबांना छात्रालय स्थापन करण्याची प्रेरणा दिली. ही छात्रालय स्थापन करण्याची प्रेरणा बाळासाहेबांना, अप्पासाहेबांना झाली याचं कारण यमुनाबाईंच्या मदतीला दोन छात्र त्यांनी मागून घेतले ते अप्पांच्याकडून, आणि अप्पांनी दोन छात्र त्यांच्या सोबतीला ठेवले आणि त्या छात्रांना यमुनाबाईंनी मातृवत प्रेम दिलं. त्याच्यातून अप्पासाहेबांच्या लक्षात आलं की इथे छात्रांची आणि माता आहे तर तिला मुलं हवी म्हणून छात्रालय असावं. आणि मग त्यांनी बाळासाहेबांनी जेव्हा त्यांची एक खंत बोलून दाखवली की माझ्या जन्मभूमीमध्ये मी काही करू शकलो नाही. बाळासाहेबांचं जे कार्यक्षेत्र आहे ते मुंबईत आहे. मुंबई, ठाणे जिल्हा या सगळीकडे त्यांनी काम केलं, पण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात त्यांना काही काम करता आलं नाही. ही जी त्यांची खंत होती ती अप्पासाहेबांना कळली होती आणि म्हणून अप्पासाहेबांनी त्यांना सांगितलं की तुमच्या प्रॉपर्टीचा ट्रस्ट करा आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून तुमच्या आईच्या नावाने इथे छात्रालय आपण सुरू करूया. आणि म्हणून ते छात्रालय एप्रिल 49ला सुरू झालं आणि तेव्हापासून आज तागात ते चालू आहे. हे छात्रालय छोटीशी संस्था आहे, पण या संस्थेपाठीमागे असणारी पुण्याई फारच प्रचंड आहे. आम्ही अभिमानाने थोड्याशा गर्वाने पण सांगू शकतो की अशी पुण्याई जिल्ह्यातल्या कुठल्याही छात्रालयाला लाभलेली नसते. तिथे अप्पा पण आहेत आणि बाळासाहेब पण आहेत. एकाने प्रेरणा दिली, दुसऱ्याने प्रत्यक्ष कार्यवाही केली आणि ती कार्यवाही करताना केल्यानंतर आपलं जे सगळं होतं ते त्या ट्रस्टला देऊन टाकलं. आणि नंतर अप्पांना बाळासाहेबांनी पत्र लिहिलं आहे आणि त्याच्यात सांगितलं की मी आता मोकळा झालो, सगळं तुमच्या स्वाधीन केलेलं आहे, माझं जे काही होतं ते आता माझं नाही, आता हे माझं नाही, हे सगळं समाजाचं आहे.
तर हे समाजासाठी अर्पण करण्याचं त्याचा पहिला ट्रस्टी कोण, विश्वस्त, तर तो आप्पांच्या रूपाने त्याला मिळाला होता. त्यांच्याबरोबर त्यांच्या पहिल्या मुंबई याच्यामध्ये विधिमंडळामध्ये काम करणारे 2 सहकारी होते, महेश्वर दिनकर तथा बरोपन जोशी, आमदार रत्नागिरी, आणि सीताराम मुरारी तथा दादासाहेब आमदार राजापूर, हे 2 त्यांच्या विधिमंडळातले त्यांचे सहकारी होते. ते स्वातंत्र्य सैनिकही होते. स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचा सहभाग होता, त्यामुळे त्यांना बाळासाहेब ओळखत होते. आणि स्थानिक मंडळी होती म्हणून अप्पासाहेब, बरोपन जोशी, दादासाहेब सुभेदार या 3 सहकाऱ्यांसह त्यावेळचे जिल्ह्याचे कलेक्टर शंकरराव मोहिते म्हणून होते, मराठीग्रस्त होते. त्यांनी त्याच्यामध्ये घेतलं आणि आपला ट्रस्ट स्थापन केला. बाळासाहेब खेर आदर्श छात्र पुरस्कार मयूर सुर्वे याला स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रुपये 2001 देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ म्हणून अनिश नाटेकर, करण गोपाळ या विद्यार्थ्यांना दिला. तसेच तात्याताई शिष्यवृत्ती आदित्य शिवगण याला, कैलासवासी पद्मजा आणि कैलासवासी विष्णू बर्वे शिष्यवृत्ती दिगंबर रहाटे याला, कैलासवासी राजाराम पांगम शिष्यवृत्ती विशाल लटके याला आणि कैलासवासी सौ हेमलता गीते शिष्यवृत्ती विभागातून समीर कनावजे आणि आदित्य सिनकर यांना देण्यात आली. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.